नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट महाजनको भरती 2025 ची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3 ची ही भरतीची नवीन अपडेट आहे। यावर चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो की आतापर्यंत रिझल्ट का नाही आले। 800 पदांवर जागा आलेली होती आणि यावर का एवढं लेट होत आहे रिझल्ट येण्यासाठी, याचं मुख्य कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। भरतीवर लावली कोर्टने रोक, यावर आपण चर्चा करू। एग्जाम पुन्हा होणार या नाही यावर सुद्धा चर्चा करू आणि 25 बोनस गुण देण्यात येतील या नाही यावर सुद्धा आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो। कारण जे 800 पदांची जी जागा निघाली होती ते कोर्टात गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याबाबतची तुम्हाला संपूर्ण माहिती मी समोर सांगतो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। अशा प्रकारची काही अपडेट आली तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाणार। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाजनकोच्या भरती प्रक्रियेला आव्हान। हायकोर्टाचं नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो। 800 पदांची जागा निघालेली होती। यामध्ये काय काय सांगितले आहे, कोणाकोणाला काय काय सांगितले आहे ते सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो। इथे बघू शकता, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाजनको तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3 भरती प्रक्रियेत भेदभाव झाला असून काही उमेदवारांना बोनस गुण देऊन इतर परीक्षार्थावर अन्याय झाल्याचा आरोप करीत भरती प्रक्रियेविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी महाजनकोला नोटीस बजावत 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत। ही याचिका सौरभ मादस्वार आणि जगन्नाथ पिदुरकर या 2 परीक्षार्थ्यांनी दाखल केली आहे। त्याचबरोबर मागील काही दिवसापूर्वीच महाजनको कंपनी तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3 800 पदांची जागा निघाल्या होत्या। या पदांची जाहिरात काढल्यानंतर राज्यभरात हजारो अर्ज प्राप्त झाले। महाजनको विभागाने परीक्षा देखील घेतली, मात्र या भरती प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांना 25 बोनस गुण देण्यात आले। त्यावर काही विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविला होता, मात्र महाजनको विभागाने आक्षेपाची कोणतेही दखल घेतली नाही। त्यामुळे सौरभ मादस्वार व जगन्नाथ पिदुरकर या दोन्ही परीक्षार्थ्यांनी ॲडव्होकेट दीपक चटप यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली। हायकोर्टाने महाजनकोला नोटीस देऊन 2 आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की आक्षेप कोणते कोणते आहेत इथे बघू शकता तुम्ही। यामध्ये बघू शकता की भरती प्रक्रियेतील 3 मुख्य मुद्द्यांवर आक्षेप नोंदवण्यात आले आहे। केवळ कोराडी गावातील उमेदवारांना 25 पर्यंत बोनस गुण दिले जाणे, प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव जागांच्या कोट्याहून अधिक प्रमाण ठेवणे आणि CSR प्रशिक्षण घेतलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना बोनस गुण देणे या तिन्ही पद्धतीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे। त्याचबरोबर उमेदवारांना समान संधी मिळावी याबाबतचं ॲडव्होकेट साहेबांनी काय सांगितले हे तुम्ही इथे बघू शकता। याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट चटप यांनी बाजू मांडताना सांगितले की या सर्व बाबी राज्यघटनेतील अनुच्छेद 14 व 16 च्या विरोधात असून कोणत्याही वैधानिक सेवा नियमांवर आधारित नाही। त्यामुळे ही भरती प्रक्रिया घटनाविरोधी ठरते। हायकोर्टाच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांना समान संधी मिळावी इथे दिलेला आहे। समान संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। पुढील सुनावणी 2 आठवड्यात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, असं जे आहे आपले ॲडव्होकेट आहे त्यांनी सांगितले आहे। ही जी दाखल आहे विद्यार्थी मित्रांनो, जे 800 पदांवर जागा निघाली होती यावर जे आहे कोर्ट फाईल केलेलं आहे हायकोर्टामध्ये। हे तुमचे जे आहे केस गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर न्याय तुम्हाला नक्की भेटणार विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जुळून राहा। अशा प्रकारचे कोणतेही अपडेट आले तर तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे। जे विद्यार्थी नवीन आहे त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि जेव्हा पण काही यावर निर्णय येईल ते सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, थँक्यू।